ताई, तुम्ही कधी ठरवलं की आपण सतार शिकायचे आणि तो एक्सपिरियन्स काय होता की त्यावेळेस काय आलं मनामध्ये? वातावरण घरात अजिबात नव्हतं आणि संगीताची आवड बिवड हाही प्रकार कधी नव्हता. पण मग तुम्ही असं कधी ठरवलं की आता मी संगीतातच काम करेन? पण मग रियाज खरंच तेवढा महत्वाचा आहे का? अगदी सतार हातात धरण्यापासून ते मोठे कलाकार. ताणतणाव खूप आहेत, नैराश्य येतंय, तर खरंच संगीतामध्ये अशी काही आहे का मिरॅक्युलस? तुम्हालाही जाणवत नाही पण सुरांची ताकद असते. मुलांच्या बाबतीमध्ये पालकांना असं असतं की संगीत शिकवायचं, पण मग अशा वेळेस कसा निर्णय घ्यावा, कुठलं संगीत शिकवावं किंवा कुणाकडे जावं? त्याला जर पहिल्यापासून संगीताचा धडे मिळाले असते तर त्याला शांततेचं महत्व कळलं असतं. तो की म्युझिक थेरपी खूप मदत करते काही पेशंट्सना हील होण्यासाठी. शब्दप्रधान गायकीमध्ये शब्दांची एनर्जी असते, पण सुरांची पण असते. हा, शब्द आणि सूर दोन्ही असतात. पण जेव्हा तुम्ही इन्स्ट्रुमेंट वाजवता तेव्हा फक्त सूर असतो. नमस्कार, मी अवंती दामले. आजच्या उघडघडीच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आपण म्हणतो की पाऊस आला की आपल्याला वेगवेगळ्या रागाची आठवण होते, तर संगीत हे आपल्या आयुष्यामध्ये अविभाज्य घटक म्हणून आपण गणतो. तर आज आपण थोडंसं संगीताविषयीच बोलणार आहोत. असं म्हटलं जातं की संगीत फक्त ऐकायचं नसतं, ते जगायचं असतं. तर आज आपल्याकडे ज्या आलेल्या आहेत त्या आहेत विदुषी जयाताई जोग. नमस्कार ताई, तुम्ही आलात. नमस्कार. आणि एवढा वेळ दिलात कारण मला माहिती आहे की तुमचे कार्यक्रम पण चालू आहेत आणि तुमचं आता एक पुस्तक पण प्रकाशन झालं. त्या पुस्तकाविषयी थोडं सांगू शकाल का आधी? पुस्तकाविषयी, हे पुस्तक माझं संगीत या विषयाबद्दल नाहीये. बर. ही माझी 2 देश 7 घरं किस्से भटकंतीचे, असे नुसते किस्से आहेत. पण त्यात एक पॅरलल गोष्ट अशी होती की मी जितक्या ठिकाणी फिरले, कॅनडा आणि US मध्ये, सगळे माझ्या नातेवाईकांकडे फिरले. तर तिथे बाकी तर सगळी काळजी म्हणजे ऑब्व्हियसली घेतली गेलीच होती. म्हणजे मला काहीच करायला लागलं नव्हतं. माझं कम्प्लीट अनवाइंडिंग झालं त्या 1.5 महिन्यात. पण तिथे भटकंती करताना किंवा यांच्याबरोबर सुंदर सुंदर जागा बघताना, आम्ही नायगारा वगैरे सगळं तिथे जाऊन आलो. तिथली स्वच्छता, शिस्त, सामाजिक भान आणि व्यवस्थापन हे इतकं कमालीचं नेटकं होतं. आणि म्हणजे मी एकीकडे आनंद घेत होते सगळा आणि एकीकडे ही खंत मला होती. म्हणजे नदीचे 2 किनारे जसे असतात ना, तशी ती एक सतत माझ्या मनात, माझं मन कुरतडत राहिली ती खंत की आपल्याकडे का नाही असं. म्हणजे आपल्याकडे खरं म्हणजे इतका समृद्ध निसर्ग आहे, सगळ्या जगामध्ये सुंदर असा सगळ्या प्रकारचं नैसर्गिक वरदान लाभलेला आपला देश आहे. इतकी श्रीमंत सांस्कृतिक परंपरा आहे. असं असताना आपण जगाच्या मागे एवढे का आहोत? आज लहानात लहान देश जरी घेतला तरी स्वच्छता, शिस्त, नियम पाळणे या सगळ्या बाबतीत तो आपल्या पुढे आहे. तर ही खंत इतकी माझी वाढत गेली की तो मला कॉन्ट्रास्ट मला सहन होईना की एकीकडे आनंद आणि एकीकडे इतकी खंत. हे कुणाचे तरी शेअर करावं असं मला खूप वाटायला लागलं. त्यातनं हे पुस्तक त्या पुस्तकाला खूप खूप शुभेच्छा. मला माहिती आहे की प्रेक्षकांपर्यंत हे नक्की पोहोचेल. आता आपण पुढे गप्पांना चालू करू. ताई, तुम्ही कधी ठरवलं की आपण सतार शिकायचे आणि तो एक्सपिरियन्स काय होता की त्यावेळेस काय आलं मनामध्ये? खूप इंटरेस्टिंग असा हा प्रश्न आहे. माझं कदाचित संगीत क्षेत्रातलं पहिलंच उदाहरण असेल की संगीताचं वातावरण घरात अजिबात नव्हतं आणि संगीताची आवड बिवड हाही प्रकार कधी नव्हता. आमचं घर म्हणजे जमीनदाराचं घर. आणि शिक्षण आणि व्यायाम याच्यावर प्रचंड भर. जरी मिरजेत असलो तरी मिरजेतल्या संगीताशी किंवा त्या सराफ कट्ट्यावरच्या सतारीच्या दुकानांची, तंबोऱ्याशी आमचा दुरूनही संबंध नव्हता. म्हणजे जणू काही ते मिरजेत नाहीतच असंच होतं. माझे वडील डोळ्याचे डॉक्टर होते. ते जेव्हा पुण्यात आले तेव्हा माझा खऱ्या अर्थाने संगीताशी संबंध म्हणजे काय, माझा चुलत भावाला आवड होती म्हणून त्याच्याबरोबर आम्ही जायचो. त्यांनी मला एकदा ओढून दिलं भीमसेन जोशींच्या गाण्याला. तो माझा संगीताशी आलेला पहिला संबंध. आणि ते भीमसेनजींचं गाणं सुद्धा आता म्हणजे सांगायला लाज वाटतेय. आम्ही
केवळ त्यांची होणारी तोंड बघायला जायचो. संगीताचे देणं घेणंच नव्हतं ना, म्हणजे असाही काही प्रकार असतो जगात हेही माहित नव्हतं. पण ते तसं करताना सुद्धा ते कुठेतरी आपल्याला आवडतंय, आपण त्याच्यात रमतोय असं थोडंसं वाटायला लागलं. आणि आम्ही मिरजेत असताना आईने एक टाइमपास म्हणून सतार घेतली होती, थोडंफार वाजवायची ती, तर ती सतार घरात होती. आणि मग त्या सतारीवरती कशीही धरायची, काही करायचं. एकदा धडपड करून मी पहिले जनगणमनचे सूर शोधून काढले, ते वाजवायला लागले, ते आवडायला लागलं. मग क्लास सुरू केला. अशा पद्धतीने सतार माझ्या आयुष्यात आली. पण मग तुम्ही असं कधी ठरवलं की आता मी संगीतातच काम करेन किंवा त्याच्यावरच माझं मी नाही, ती सुद्धा एक मोठी स्टोरी आहे, पण आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. त्याचं असं झालं, आता मी कसं क्लासला जायला लागले ते सांगितलं. क्लासला मी जात होते, तिथे असंच एकाच वेळेला सतार, शेजारी व्हायोलिन, त्याच्या शेजारी सरोद, त्याच्या शेजारी तबला, असे अनेक वाद्य एकत्र ते शिकवायचे आमचे सर. आणि त्यांच्याकडे शिकायचं म्हणजे त्यांनी अशा वह्यांची थप्पी केलेली असायची. त्या खालची वही लिहून घ्या, ती झाली की त्याच्यावरची घ्या, ती झाली की त्याच्यावरची घ्या, अशा पद्धतीने ते वह्यांच्या वह्या माझ्या आपल्या संपत होत्या आणि मला काही ते आवडत नव्हतं. मग मी आणि माझी मैत्रीण दोघी जणी तिथे शिकत होतो. माझी मैत्रीण अचानक बंद झाली यायची, तरी मीच कंटिन्यू केलं, कारण आवडत तर होतं पण तिथे आवडतही नव्हतं असंही होतं. मग जवळजवळ वर्ष दीड वर्षांनी ती जी मैत्रीण होती ती एकदा मला भेटली. ती म्हणली, जया, नेहरू स्टेडियमला आमचा कार्यक्रम आहे. म्हणजे व्हॉट, तुझा आणि कार्यक्रम? ती म्हणली, हो अगं, आमचे गुरुजी वाजवणार आहेत, पण त्याच्या आधी आमचा एक ग्रुप परफॉर्मन्स आहे, त्याला तू ये नक्की. माझ्या डोक्यात बॉम्ब फुटला खरं सांगायचं म्हणजे. आणि गेले त्या कार्यक्रमाला. त्या मैत्रिणीला तिथे स्टेजवर बसून सतार वाजवताना बघितली आणि म्हटलं, हे काय, ही स्टेजवर बसून वाजवते, मी कुठं आहे? मग तेव्हा खरोखर म्हणजे तो एक टर्निंग पॉईंट ठरला माझ्या आयुष्यातला. मग तिच्याकडनं मी ती ज्यांच्याकडे शिकते त्यांचा पत्ता घेतला आणि भर दुपारी एकदा आमच्या गुरुजींच्या म्हणजे उस्मान खान साहेबांच्या घरात जाऊन धडकले. ते असे अनेकांना शिकवत होते. मी मागचा पुढचा काही विचार केला नाही, त्यांच्या समोर जाऊन बसले आणि मला तुमच्याकडनं सतार शिकायची. तेव्हा गुरुजी सुद्धा अवाक झाली, काय आहे म्हणे. नाही, पण शिष्य असाच अधिकाराने मागू शकतो, बरोबर आहे. नंतर शिष्य झाले मी. ओके. तुमच्या आयुष्यामध्ये असा कुठला टप्पा आला की ज्यावेळेस थोडंसं डगमगायला होत होतं, पण मग काय असं झालं की तुम्ही ते धरून ठेवू शकलात आणि पुढे जाऊ शकलात? डगमगायला तर सुरुवातीपासून खूपच प्रसंग आले ना, कारण एकतर संगीताशी काही संबंध नव्हता, त्याच्यामुळे सगळंच मला, आणि आधी जे शिकलं होतं ते मला अनलर्न करायचं होतं सगळं. कारण मी खूप अशा भ्रमात होते की आपल्याला खूप छान येतंय. कारण म्हणजे गुरुजींकडे जेव्हा गेले म्हणजे शिकायला म्हणून, तर तेव्हा मला म्हणले, काय येतं तर वाजवून दाखव. तर मी वेलायत खान साहेबांची एक ऐकून बसवलेली एक धून एकच ओळ वाजवून दाखवली, कारण ती एकच ओळ मी पाठ केली होती. आणि त्याच्यानंतर जे काही मी वाजवलं ते माझ्या कुवतीपटपणे वाटेल ते होतं. तेव्हा गुरुजी शांतपणे म्हणले, ठीक आहे, आता मी देतो ते प्राथमिक धडे गिरवायचे. तो माझा पहिला फ्रस्ट्रेशन पॉइंट होता. पण तेव्हा जिद्दही माझ्या मनात होती की आता म्हटलं मागे हटणार नाही. आता इथे भरपूर कष्टाची तयारी होती आणि जिद्दही होती. या दोन्ही गुणांवर पुढे मार्ग सुरू झाला. मला सांगा की तुमचे जे गुरु आहेत त्यांच्याकडून तुम्ही संगीताशिवाय अशी कुठली शिकवण तुम्हाला मिळाली आणि त्याचा तुम्हाला आयुष्यामध्ये फायदा झाला? संगीतातूनच अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या की दुसऱ्याचा विचार कुठपर्यंत करायचा आणि कुठपासून नाही करायचा. हा, की आपल्याला झेपतंय तोपर्यंत ठीक आहे, पण आपलं सगळं सोडून दुसऱ्याचा विचार नाही करायचा. तुमची जेवढी कपॅसिटी आहे तेवढंच तुम्ही राग संगीत मांडणार आहात.
जेवढी कपॅसिटी त्याच्या पुढे तुम्ही जाऊन जर तुमची तयारी असेल तर पुढे झेप घ्या ना, नाही तर तुमची तयारी वाढवा. हा एक महत्वाचा शिकवण आहे. शिकवण मला मिळाली. दुसरं, शिकवताना जेव्हा तुम्ही शिकवता तेव्हा समोरचा जो शिकतोय त्याच्या लेवलला तुम्ही जा. तुम्ही इथे आहात आणि समोरचा इथे आहे, तर तुम्ही असं एक्सपेक्ट करू नका की तो तुमच्याच लेवलने शिकेल. तुम्ही त्याच्या लेवलला खाली गेलं पाहिजे. एक महत्वाचा धडा मला मिळाला. सो गुरु शिष्य परंपरा आपण जेव्हा म्हणतो की मग त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटलं का की म्हणजे शिष्य म्हणून घडवताना ऑफकोर्स म्हणजे संगीत हे आहेच, पण एक व्यक्ती म्हणून पण माणूस घडतो का, आणि तो घडणं गरजेचं आहे का? म्हणजे नक्कीच होतो. कारण हल्ली काय होतं की साधारणपणे पालक आमच्या मुलांच्या ह्या परीक्षा झाल्या पाहिजेत, आम्हाला संगीतामध्ये ह्या डिग्र्या पाहिजेत, आणि मग त्याचा उपयोग आम्ही काहीतरी जॉबसाठी किंवा ह्याच्यासाठी करू. तर ते खरंच योग्य आहे का? तर तुमचं त्याच्याबद्दलचं मत काय आहे? माझं थोडंसं मत असं आहे की मुलांना संगीताची ओळख लहानपणापासून नक्कीच हवी. त्याचा उपयोग आणि त्याचा परिणाम सगळ्या त्यांच्या आयुष्यावर नक्कीच होतो. पण ते संगीत कशा प्रकारे दिलं जातं, कोण देतं, त्याचं शिक्षण हे खूप महत्वाचं आहे. जर आज 60 मिनिटाचा एक तास केला आणि त्याच्यात मी एवढं ठरवलेलं सिलेबस पूर्ण केलं आणि मग ते मुलांना येतंय नाही येतंय त्याची काही चिंता न करता पुढच्या वेळेला पुढचा क्लास केला, अशा वृत्तीने जर कोणी शिक्षक शिकवत असेल तर ते संगीतासाठी मारक आहे. अकॅडमिक्स आणि संगीत याच्यात खूप फरक आहे. अकॅडमिक्स मध्ये कसं तुम्ही एवढा पोर्शन करा, परीक्षा द्या, संपून टाकलं, तो विषय तुम्हाला परत नाही आला तरी चालतं. तसं संगीत असं नाही आहे. जशी एकावर एक वीट बांधली जाते कुंपणाची, तर खालच्या विटेपासून प्रत्येक वीट महत्वाची असते, तशी प्रत्येक स्टेप महत्वाची असते संगीतात. तुम्ही काहीही टाळू शकत नाही. म्हणजे आज मला राग वाजवता येतो मी बेसिक प्रॅक्टिस करणार नाही असं नाही चालणार. बेसिक प्रॅक्टिस पाहिजेच, तरच तुम्ही तो राग वाजवू शकता. आता तुम्ही प्रॅक्टिसबद्दल बोललात, तर बऱ्याच वेळा असं आपण ऐकतो की रियाज करतो आम्ही, पण मग रियाज खरंच तेवढा महत्त्वाचा आहे का? आणि लहान म्हणजे जे पहिल्या प्राथमिक वर्गात शिकतात आणि मोठे ज्याच्यामध्ये पारंगत आहेत, ते सगळ्यांनी रियाज केला गेला पाहिजे का, असं रियाज काय वाटतं? रियाजाच्या लेवल्स आहेत, टप्पे आहेत. अगदी सतारा हातात धरण्यापासून ते मोठे कलाकार इथपर्यंत सगळ्यांना सगळ्या स्टेजला कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारचा रियाज आवश्यक आहे. आता जे अगदी सतारा हातात धरायला लागले आहेत त्यांनी सतारा हातात धरून त्या पोश्चरसाठी जर ते प्रॅक्टिस करतायत तर तो पोश्चर, मी सतारी पुरतं बोलतेय, कारण सतारीलाच पोश्चर म्हणजे सतार सरोद वगैरे अशा वाद्यानं, बाकी हार्मोनियमला वगैरे काही ते महत्वाचं नाहीये. तुम्ही मांडी घालून बसताना हार्मोनियम धरता. सतारी सारखं जे वाद्य आहे जे एका हातानेच पेलायचं असतं, क्रॉस लेगडच बसायचं असतं, आणि तेव्हा तुमचा श्वासोच्छ्वास संथपणे चालू असला पाहिजे. श्वास रोखून तुम्ही असं स्टिफ होऊन बसलात तर त्या हालचाली स्मूथ होत नाहीत. तर त्या लेवलला ज्याचा रियाज आहे, त्या स्टेजला जो आहे त्याचा रियाज त्या ह्याच्या पुरता आहे. त्यामुळे पण जो वर पोचलेला आहे त्याला सुद्धा बेसिक अलंकार हे वाजवावेच लागतात. त्यामुळे रियाज करताना प्रत्येक वेळेला मला हे येत आहे, मला हे येत नाही, असे 2 सेक्शन्स असतात. आणि दरवेळेला आपला ध्यास किंवा एम असं असतं, जे येत नाही तो प्रयास करून येत आहे ह्या कप्प्यात टाकेन असं. मग इकडचे कप्पे वाढत जातात की येते, मग येत नाही जे कमी होत गेले मी आहे ऑन द राईट ट्रॅक. मग आता तुम्ही मला म्हणालात ना की रियाजाचा हा फायदा आहे संगीताच्या दृष्टीने, पण व्यक्तिमत्वामध्ये पण रियाज केल्यामुळे व्यक्तिमत्वामध्ये पण बदल होतो? नक्की फरक पडतो. शिस्त लागते, एकतर थोडासा जिद्द येते की मला हे येत नाही आणि मी बरोबरच्या बाकीच्यांबरोबर बसले, तिला येतं मला येत नाही, ती एक जिद्द येते. आणखीन मुख्य म्हणजे कॉन्सन्ट्रेशन वाढतं. आता तुम्ही जेव्हा सुरांचा अभ्यास करता तेव्हा कमालीचं कॉन्सन्ट्रेशन लागतं. हे आपण कसं
नुसतं पेटीवरती आता गाणं शिकवणारे बरेच लोक सारे गम पदनीचा पेटी वाजवतात आणि त्याच्या मुलांना सूर मिसळायला सांगतात. ते चुकीचं आहे माझ्या मते. सा हा आधार धरून त्याचं सांगीतिक डिस्टन्स, सा पासनं रे किती अंतरावर आहे, सा पासनं ग किती अंतरावर आहे, हे अंतर डोक्यात बसवणं हे स्वरज्ञान आहे. नुसतं सारे गमन आहे. आणि हे बरं डोळ्यानं दिसत नाही, तुम्हाला कानानीच ऐकून ते ठरवायला लागतं. त्यामुळे हे इतकं डीप कॉन्सन्ट्रेशन असतं की असं म्हणतात, जुने लोक म्हणतात की जो अशा पद्धतीने संगीताचा रियाज करतो, सुरांची आराधना करतो, त्याला इतर कुठल्याही व्रतवैकल्याची गरज पडत नाही. वा वा. कारण शेवटी आपल्या व्रतवैकल्यन पूजा विजयाचं एम काय आहे? कॉन्सन्ट्रेशन, मेडिटेशन. हे नकळच तुमचं मेडिटेशन होऊन जातं. त्याच्यामुळे त्यांचं उद्देश, त्यांचा पूर्ण जीवनाकडे बघायचा दृष्टिकोनच बदलून जातो, जो माझा बदलला आहे पूर्णपणे. मी खूप त्याचा अनुभव घेतला. पूर्वी म्हणजे करत असताना खूप अशा छोट्या छोट्या गोष्टींवर चिडवायची की हे काय मी असं म्हणले ती असं म्हणलीच नाही, किंवा हे मी केलंच नाही तरी माझ्या डोक्यावर आलं. शेवटी पण इकडे सुरांकडे लक्ष वेधायला लागल्यावर अरे म्हटलं मी जरा या सुरांची काळजी घेईन ना, ह्या बारीक सारीक फालतू गोष्टीत कशाला मी वेळ घालवू. काय मस्त खरंच. आपोआपच ते विचार मागेच पडले. म्हणजे आता शिवतही नाहीत मनाला. असं नाही का झालं, ओके ठीक आहे, मला भैरवीत काय करायचं ते मी विचार करीन. आता आपण बघतोय की आजूबाजूला ताणतणाव खूप आहेत, नैराश्य येत आहे, तर खरंच संगीतामध्ये अशी काही आहे का मिरॅक्युलस प्रॉपर्टी की त्याच्यामुळे हे आपण बाजूला ठेवू शकतो? आता तुम्ही एक मेन्शन केलं की जे जे चिडचिड व्हायची, राग यायचा, त्याच्यावर मात करून तुम्ही संगीताकडे लक्ष दिलं, तर खरंच असं होतं का? आणि त्याच्यामध्ये काय विज्ञान आहे? त्याच्यामध्ये काय, त्याच्या मागे असं काय विज्ञान आहे की संगीताकडे लक्ष दिलं तर आपल्या मनातले येणारे डिप्रेशन किंवा नैराश्याचे विचार सगळे दूर जातात? त्याच्यामागे काय असेल? एक तर काय आहे, तुम्हालाही जाणवत नाही पण सुरांची ताकद असते. तुम्हाला येत असो नसो, तुमच्या कानावर ते सूर पडत राहिले तर त्याचा इफेक्ट नक्की होतो. पण कुठले सूर आणि कशा पद्धतीने पडतात ते महत्वाचं आहे. तुमचे शांत मंद आवाजात सूर, आणि जेव्हा तुम्हाला ट्रीटमेंट म्हणून किंवा स्वतःसाठी ध्यानधारणा म्हणून करायचं असेल तेव्हा शक्यतो लय किंवा तबला वगैरे घेऊ नये, परकशन. नुसते तंबोरा लावा किंवा नुसते आलाप ऐका. कारण काय होतं, त्या लयीचा जो, आता लय हा संगीताचा महत्वाचा भाग आहे. सूर आणि लय हे दोन मुख्य खांब आहेत, ज्याच्याशिवाय जगातलं कुठलंही संगीत उभं राहू शकत नाही. ते तर आहेच, पण जेव्हा तुम्ही एक शांतता, मनाला शांतता मिळवणं किंवा ह्या उद्देशाने तुम्ही संगीत ऐकता किंवा साधना करता, तेव्हा शक्यतो लयीचा भाग बाजूला ठेवावा, नुसती सुरांची आराधना करावी. कारण लयीचा भाग आला ना की थोडं एक्साइटमेंट होते, थोडं तो वातावरण बदलतं. त्याच्यामुळे जेव्हा बेसिक सांगते मी, जेव्हा तुम्हाला ज्याला काही संगीताचं ज्ञान नाहीये, जाण नाहीये, त्यांनी नुसता शांतपणे तंबोरा ऐकून, नुसतं शांतपणे जरा थंड पाण्याने डोळे धुवावेत, शांतपणे बसावं, मंद प्रकाश, मंद कमी व्हॉल्यूम, आणि शांतपणे तंबोरा ऐकावं. इथून सुरुवात करावी. आणि जेवढं डीप ऐकाल ना तेवढी मनाची ताकद वाढत जाते. आणि मग हळूहळू स्वतःच्या आवाजात गुणगुणणं, तेही महत्वाचं आहे. कारण तुम्हाला आता हे वाद्य वगैरे वाजवतात, त्यांना काही चांगल्या आवाजात गायची गरज नसते, त्यांना वाद्य वाजवायचंय, पण सुरांची जाणीव लागतेच. आणि तो स्वराचा अभ्यास तुम्ही जितकं गुणगुणून कराल, किंवा इव्हन यांना मी सांगते स्टुडंट्सना की तुम्ही गती किंवा तोडे येत आहेत ना, ते आधी तोंडी म्हणा, तोंडी गुणगुणून पाठ करा. आणि जेव्हा तुमचे बोटं तयार असतात तेव्हा जे तुमच्या मनामध्ये किंवा डोक्यामध्ये गेलेलं आहे सूर आणि लय याचं नातं, ते आपोआपच तुमच्या बोटातनं निघेल ना. म्हणजे सतारीच्या थ्रू शिकू नका, तुम्हाला माहिती आहे म्हणून सतार वाजवा. हा महत्वाचा फरक आहे. खरं.
आता आपण बऱ्यापैकी ऐकतोय की म्युझिक थेरपी खूप मदत करते काही पेशंट्सना हील होण्यासाठी. काही ठिकाणी तर स्पेशली कॅन्सर पेशंट्सना रिकव्हरीच्यासाठी सुद्धा म्युझिक थेरपीचे क्लासेस त्यांना दिले जातात. तर ह्याचा काय परिणाम आपल्या आरोग्याच्या दृष्टीने जाणवतो का, किंवा काय दिसेल, किंवा आपण काय तो दृष्टिकोन कसा डेव्हलप करायला पाहिजे? म्युझिक थेरपी याच्यावर तर खूप रिसर्च चालू आहे, खूप प्रयोग चालू आहेत. अजून अगदी फर्म आणि कन्फर्म असा कुठलंच अजून माझ्या तरी माहितीत नाहीये. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जेव्हा तुमचे मनाशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतात, म्हणजे जसं ब्लड प्रेशर आहे किंवा एन्झायटी आहे, त्याच्यासाठी संगीत नक्कीच उपयोगी ठरतं. म्हणजे संगीताचे सूर, आता आपण कुठलाही जेव्हा राग घेतो तेव्हा सूरच असतात ते, पण रागाच्या विशिष्ट नियमांनी बांधलेले असतात. आणि त्या प्रकारे जर सूर घेतले तर एक विशिष्ट भाव तयार होतो. तुम्हाला ते याचं व्याकरण तर पूर्ण तुम्हाला फॉलो करावंच लागतं. तुम्ही त्याच्या बाहेर नाही जाऊ शकत. आणि त्या भावाचा जे काही भावविश्व तयार होतं त्या सुरांच्या रचनेतून, त्या भावविश्वाचा मनावर नक्कीच परिणाम होतो. त्याच्यामुळे आपल्याकडे 2 प्रकार आहेत रागांचे ढोबळमानाने, एक गंभीर आणि एक चंचल. तर गंभीर प्रकार त्याच्यात सुद्धा खूप शेड्स आहेत. भक्ती रस आहे, करुण रस आहे, विरह रस आहे, आणि चंचलमध्ये तुमचे शृंगारिक रस आहेत सगळे. आता काफी किंवा खमाज वगैरे हे सगळे थोडेसे चंचलमध्ये येतात. का त्यातनं आनंदी वातावरण तयार होतं. हे म्हणजे हे सूर आनंदी वातावरण तयार करायला पोषक आहेत. कलाकार ज्या ताकदीचा असेल तसाच मूड तयार होतो. ती कलाकाराची ताकद आहे. सूर मदत करतात, पण कलाकाराची ताकद आहे. सो म्हणजे आपण म्हणतो ना की काही राग आपण जेव्हा ऐकतो तेव्हा आपल्याला शांत वाटतं, काही राग ऐकल्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते. तर ह्याच्या मागे काय सायन्स असेल, की त्या शब्दांची म्हणजे ती एनर्जी असेल का, तो ऑरा असेल? आता शब्दप्रधान गायकीमध्ये शब्दांची एनर्जी असते, पण सुरांची पण असेल. शब्द आणि सूर दोन्ही असतात. पण जेव्हा तुम्ही इन्स्ट्रुमेंट वाजवता तेव्हा फक्त सूर असतात. आणि सुरात आता मी मगाशी सांगितलं तसं ठराविक रागांचे, प्रत्येक रागाचा ठराविक आकृतीबंध आहे सुरांचा. तुम्ही त्याच्या पलीकडे जाऊन त्या रागाची शुद्धता नाही जपता येत. त्यातच तुम्हाला राहिलं पाहिजे. त्यामुळे मग काही राग तुम्हाला भक्तिरस तयार करायला प्रवृत्त, म्हणजे ते मदत करतात. आणि मूड क्रिएट करायचे अजून दुसरं साधन म्हणजे लय. तुमची लय त्या मूडला बरोबर मॅच करणारी पाहिजे, तरच तो मूड क्रिएट होतो, तयार होतो. एक समजा अगदी छान खूप असा सोनी सारखा राग आहे, सो एकदम असा फास्ट टेम्पो मध्येच जातो, पण तेच सूर, तीच रचना जर तुम्ही निम्म्या लयीमध्ये उतरवली तर ते सगळं रटाळ आणि घाण होऊन जातं. त्यामुळे लयीचा भाग अतिशय मोठा आहे. तुम्ही कुठे कुठे पॉजेस घेता ते महत्वाचं आहे. तिथे ठराव जो असतो गाण्यामध्ये, तसाच इन्स्ट्रुमेंटमध्ये पण असतो. वाद्यवादनात तुम्ही कुठे किती थांबता त्याच्यावरही तुमच्या गाण्याचा मूड, जे वाजवता त्याचा मूड अवलंबून असतो. तसं खूप, आणि हे शिकवून येत नाही. त्याला मोजमाप काही नाहीये की इथे अर्धी मात्रा थांब. तुम्ही तो भाव ओळखून तसा ठराव घेतला पाहिजे. आणि भाव ओळखण्यासाठी तुम्ही खूप ऐकलं पाहिजे आणि गुरुसमोर बसलं पाहिजे. गुगलवरती हे येत नाही. आता तुम्ही सांगितलं की हे आपण करायला पाहिजे, पण तुमच्या गुरूंनी असं काही सांगितलं होतं का की एखादा परफॉर्मन्स करायचा आहे तर त्यावेळेस काही नियम होते का, काही अटी होत्या का, की अशा पद्धतीनेच तयार होणं आहे? किंवा हल्ली आपण बघतोय की बरेच जण मेहंदीचा वापर करतायत किंवा असे म्हणजे हे वापर करून प्रोग्रामला येतात. तर ते योग्य आहे का, का जे तुमच्या गुरूंनी तुम्हाला सांगितलेले नियम होते त्याचा तुम्हाला काय फायदा झाला? गुरुजी आमच्या बरेच कडक नियम सांगितले होते की एक तर तुम्ही जेव्हा स्टेजवर परफॉर्म करायला जाता तेव्हा तुम्ही स्वतःच प्रदर्शन नाही व्हायचं. बरोबर. लोक तुमचं संगीत ऐकायला येतात, तुमचं संगीत प्रभावी झालं पाहिजे.
मग तुम्ही मेहंदी लावलेल्या हाताने वाजवायला बसलात, नंतर एवढं लांब लांब कानातलं घालून बसाल की कानातलं किती हलतंय वाजवताना तिकडेच प्रेक्षकांचं लक्ष जातं. तर तुम्ही काही आता किती तुम्ही नटून चटून जर समजा स्टेजवर आलात तर लोकांचं लक्ष आधी तुमच्याचकडे जाणार ना. तुमच्या वादनाकडे कोण बघते मग? अरे ते अशी फास्ट वाजवताना असे तिथे डूल हलत होते, सगळं डिस्ट्रॅक्ट होतं तिथे. तर असे म्हणजे शिवाय मुलांसाठी एक खास नियम होता गुरुजींचा, सुपारी सुद्धा, पान तंबाखू तर सोडाच, सुपारी सुद्धा खायची नाही स्टेजवर. आणि ती आम्हाला तीच शिकवण आहे की तिथे तुम्ही पूजेला बसता. थोडक्यात पूजेला किती पवित्रपणे बसता, किती पवित्र मनाने बसता, तसंच तुम्ही स्टेजवर बसलं पाहिजे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे ऐकणाऱ्यानेही त्याच भावनेने ऐकलं पाहिजे. उगीच गप्पा मारतायत, टाळ्या देत आहेत एकमेकाला, चहा कॉफी पितायत. आपल्या पुण्यात हे प्रसंग घडतायत, आता घडायला लागले आहेत. तो कलाकाराचा फार मोठा अपमान आहे, कलाकाराचा आणि कलेचा. आणि हे असं घडून नाहीये असं सिन्सिअरली वाटतं. भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये काही वेळा ठरलेल्या आहेत का की हा राग रात्री ऐकावा, हा राग दुपारी, संध्याकाळी वेगळा, रात्री झोपताना वेगळा, असं काही आहे का आपल्याकडे? काही त्याच्यामध्ये काही नियम आहेत का? तसं नियम नाही म्हणता येणार, पण पूर्वी असं घडायचं म्हणे की दीपक राग आळवला की दिवे लागतात, किंवा मेघमल्हार आळवला की पाऊस पडतो. आता त्या कथा असू शकतील, माहित नाही, म्हणजे खूप जुन्या गोष्टी आहेत त्या. तेव्हा एक होतं, वातावरणात सगळीकडे अतिशय शुद्धता होती, हवा शुद्ध होती, पाणी शुद्ध होतं, माणसाचं मन शुद्ध होतं, प्रसिद्धीसाठी हव्यास वगैरे असा काही प्रकार नव्हता. त्याच्यामुळे जे काही घडायचं ते अतिशय मनापासून, पूर्ण इच्छेने, आणि ती देवाची आराधना, हाच एक भक्तिभाव होता. तसं होतं, तसंही असेल. पण आमच्या गुरुजींकडनं असं ऐकायला मिळालं, म्हणजे आम्हाला शिकवण मिळाली की आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं मन खूप वेगवेगळ्या स्थित्यंतरात जातं. सकाळी जे आपण असतो ते दुपारी नसतो, ते रात्री नसतो. त्याप्रमाणे त्या मनाच्या अवस्थेप्रमाणे त्या त्या रागाचं भावविश्व तयार व्हायची ताकद त्या सुरांमध्ये आहे. आणि ते भावविश्व तयार करायची जबाबदारी कलाकारावर आहे. या बाबतीत मी एक उदाहरण सांगते. मी फ्रान्सला गेले होते आणि तिथे माझी होस्ट जी होती ती स्वतः उत्तम पियानिस्ट होती, उत्तम म्हणजे. आणि मी रियाजाला बसले की तिला खूप उत्सुकता वाटायची की एक काय बहीसुरा समोर न घेता काय वाजवतात ते. कारण आम्हाला गुरुजींचे कडक हे होती, शिस्त होती की एक अक्षरही लिहून घ्यायचं नाही. आता ते स्वतः इतरांना द्यायला लागलेत, नव्या शिष्यात ते स्वतः लिहून द्यायला लागलेत. मी त्यांना विचारलं, म्हटलं आता कसं होतं मी लिहून देता? नाही म्हणे, आता मी म्हातारा झालो, मलाच परत परत त्रास नको म्हणून मी लिहून देतो. एनिवे, पण आमचा मात्र फायदा झाला त्याच्यामुळे नक्कीच. ऑब्व्हियसली वही समोर न घेता मी कशी वाजवते, कसं, हे तिला, माझ्या होस्टला खूप कौतुक वाटायचं, कुतूहल होतं रात्र. मग मी म्हटलं एकदा हिच्यावर प्रयोग करून बघू. मग सकाळच्या वेळेला मी बसले होते, अर्ली मॉर्निंग, म्हणजे 6:30-7 वगैरे. तर ती आली, म्हटलं तू बस इथे माझ्यासमोर, डोळे मिटून बस आणि काही विचार करू नको, मी जे वाजवते तेवढं ऐक. ती बसली. मी मिया की तोडी वाजवलं, आपल्याकडचा सकाळचा राग, आणि फक्त आलाप वाजवले, म्हणजे असं गत तोडे वगैरे काही वाजवलं नाही, फक्त आलाप वाजवले. आणि तिला म्हटलं एक 5-7 मिनिटं वाजवली फक्त. आणि मी ती छान अगदी एकाग्रपणे ऐकत होती. तिला म्हणलं आता डोळे उघड आणि तुला काय वाटलं सांग. म्हणजे मी आत्ता जे काही सूर वाजवले, आता बघ, म्हणजे ही फ्रेंच बाई, वेस्टर्न म्युझिक शिकलेली, पण शेवटी मानवी मन तेच असतं. ती म्हणली, मला असं वाटलं मी कुठेतरी अशा धुक्याने भरलेल्या अशा हिरव्यागार शेतात आहे आणि तिकडून कुठून तरी सुंदर प्रकाश वर येतोय. म्हणजे मानवी मन किती जोडलेलं असतं, सगळीकडे एकच असतं. ते वेगळ्या संस्कृतीतली, वेगळी भाषा जाणणारी बाई, पण तिला तोच भावला सूर. हे आपल्या संगीताची ताकद आहे.
आता आपण बघतोय आजूबाजूला की खूप झोपेच्या समस्या आहेत किंवा झोप येत नाही आहे, तर अशा वेळेस संगीताचा त्याच्यावर प्रभाव होऊ शकतो का? समस्या समस्या सुटणार नाहीयेत संगीताने. अगदी बरोबर आहे. तर समस्यांना तोंड द्यायला तोंड. तुम्ही सक्षम नक्कीच होऊ शकता. ही ताकद आहे संगीतात. तुम्ही आराधना कशी करता, रोजचे निदान 10 मिनिटं तरी तुम्ही स्वस्थ बसलात ना, की काही नाही, फक्त तानपुरा ऐकायचा, जमल्यास सूर म्हणायचे. आणि एवढं जरी केलं ना, कारण ते स्वतः म्हणल्या ऐकल्याने तर फरक पडतोच, पण स्वतः म्हणल्याने जास्त फरक पडतो, कारण त्या व्हायब्रेशन तुमच्यामध्ये तयार होतात. अगदी. सा ग, सा प, सा रे, हे डिस्टन्सेस, नुसते ओळीनी सारे गम प नाही. डिस्टन्सेस जेव्हा तुम्ही सापासून प्रत्येक हे संगीताचे 12 सूर कसे आहेत माहितीये का? आपली गॅलेक्सी जर बघितली तुम्ही अवकाशात, तर एक सूर्य असतो आणि त्याच्याभोवती त्याचं ग्रह ताऱ्यांचं मंडळ असतं. तसे अनेक सूर्य आहेत गॅलेक्सीमध्ये आणि प्रत्येकाचं आपापलं एक मंडळ आहे. तसंच काहीसं आपल्या संगीतामध्ये आहे. म्हणजे कुठलीही फ्रिक्वेन्सी तुम्ही साथ धरा, कुठलाही आवाज, त्याचं एक 12 सुरांचं मंडळ आहे. त्याचं तुम्ही सा बदललात की ते सूर बदलणार आहे. मग इथे तुम्ही फुल कॉन्सन्ट्रेशन करून जेव्हा तुम्ही 10 मिनिटं करा, फार नका करू. तुम्हाला वेळ नाहीये, गडबड आहे, ऑफिसला जायचंय, अमुक आहे, रोजची 10 मिनिटं द्या. 8 दिवसात तुमच्यामध्ये कितीतरी छान ताकद येईल, हे मी नक्की सांगते. अगदी अगदी. कारण का पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीमच अलर्ट होते आणि दॅट विल हेल्प डेफिनेटली. आता बऱ्याच वेळा मुलांच्या बाबतीमध्ये पालकांना असं असतं की संगीत शिकवायचं आहे, पण मग अशा वेळेस कसा निर्णय घ्यावा, कुठलं संगीत शिकवावं किंवा कुणाकडे जावं, आणि कसं ओळखावं की मी माझ्या मुलाला किंवा मुलीला हे शिकवलं पाहिजे, म्हणजे वाद्य शिकवायला पाहिजे, गाणं शिकवायला पाहिजे, कसं ओळखायचं ते? एक तर काय आहे, त्या मुलाची स्वतःची आवड आहे का आपली आवड त्याच्यावर लागतोय, हे फार महत्वाचं आहे. कारण मुलाची आवड समजा स्पोर्ट्सची असेल आणि तुम्ही त्याला गाणं शिकायला बसवलं, तो नाही शिकणार. तुम्हाला भिवून मारून मुटकून शिकेल का एखाद दुसरं वर्ष? तर ते आवड आधी बघणं आणि त्याला खरंच त्याला एक आहे ना, त्याला एक्सपोजर द्या ना सगळं भरपूर. त्याला वाद्यसंगीतही ऐकवा, कंठसंगीत ऐकवा, नंतर गझल ठुमरी हेही ऐकवा. स्पोर्ट्समध्ये काय त्याचा इंटरेस्ट काय आहे हे शोधून काढणं पालकांचं काम आहे. आणि मग तो एकदा इंटरेस्ट कळला की मग पुढचा मार्ग सोपा होतो. मग तेव्हा संगीताचा समजा आहे इंटरेस्ट आहे त्याला, मग त्या दृष्टीने तुम्ही मार्ग शोधायला लागा. आधी नुसतं बडबड गीतं, नंतर कविता शाळेतल्या, इतपत जर तयारी झाली, रोजचा जरा तंबोरा ऐकवणं वगैरे, मग कुठल्या तरी योग्य गुरुकडे घेऊन जा, ते महत्वाचं आहे. ओके. बरेच वेळा असं होतं की आम्ही काय त्यातले जाणकार नाही आहोत असं वाटत असतं, पण मग संगीत ऐकण्याचा तो कान कसा तयार करायला पाहिजे किंवा काय करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला संगीतामध्ये अजून रुची निर्माण होईल? रुची ऐकूनच निर्माण होते. काही लोकांना उपजतच असते, काही लोकांना ऐकून तयार होऊ शकते. पण तुमची जर खरंच ती तयार झालेली असेल तर तुम्ही धडपड करताना मी हे ऐकेन, ते ऐकेन, असंही ऐकून बघेन. मग त्यात आपल्यालाच कळतं की माझा काय आवडतंय, इन्स्ट्रुमेंटल आवडतंय का व्होकल आवडतंय. त्यात व्होकलमध्ये सुद्धा गझल ठुमरी हाही एक अतिशय सुंदर उपशास्त्रीय प्रकार आहे. तर तो कधी शब्दप्रधान गायकी आहे सगळी. मग त्याच्यातले सगळे ते उर्दूचे उच्चार, कारण ते मराठी वळणाने जर बोल म्हटलंय तर गझलचा सत्यानाश होतो. बरोबर आहे. म्हणजे फक्त जाणकारच पाहिजे शास्त्रीय संगीत ऐकायला असं काही नाहीये, अजिबात नाही. फक्त तुमचा इंटरेस्ट पाहिजे. आणखीन आता काय झालंय, जसं कालच परवाच आम्ही कार्यक्रम केला. आताच्या बऱ्याच लोकांना म्हणजे माझ्या मित्रमंडळीत सुद्धा संगीतातलं कुणीच नाहीये, पण ते म्हणतात तू जे काही वाजवतेस ते आम्हाला छान वाटतं. तर मग मी थोडा विचार केला की असं काय हे म्हणतात. त्यांना
छोट्या छोट्या रचना मी त्यांना बंदिशी ऐकवल्या. हा. त्या त्यांना खूप आवडल्या. आणि मग त्या रागाच्या प्युरिटीला, शास्त्रशुद्धतेला कुठेही धक्का न लावता मी काही माझ्या स्वतःच्या बंदिशी बांधल्या रागांमध्ये, प्युअर रागांमध्ये. त्या स्टुडंट्सकडनं वाजवून घेतल्या. आम्ही तो कार्यक्रम करतो, नक्षी स्वरलयीची असा. वा, किती छान नाव आहे. मस्त. आणि तो लोकांना खूप आवडतो, कारण त्यात एक 7 ते 8 मिनिटाच्या रचना आहेत. आणि त्याला वेगवेगळी नावं दिली आहेत. ऊर्जा, नंतर शरारत, एकाला तर नायगारा दिलंय परवा नाव. वा. त्या रचनेच्या मूड प्रमाणे नावं दिली. आणि ते लोकांना आवडतं. म्हणजे लोकांना संगीत आवडतं, पण अर्धा पाऊण तास एकच राग ऐकायचा पेशन्स नाही त्यांच्याकडे. जे जाणकार नाहीत ते ना, पण मग ते हे असं संगीत एन्जॉय करतात. तुम्ही आता लेखिका, वादक, शिक्षिका म्हणून काम करताय. तुमची 2 पुस्तकं प्रकाशित झाली. तर हे सगळं 6 खरं म्हणजे. हो, मला प्लीज नावं पण सांगा. म्हणजे माझ्याकडे 2 नावं आता दिसतात मला, की एक काहीतरी सॅड. अगदी पहिलं पुस्तक मी लिहिलं गोफ दुहेरी. त्याच्यामध्ये माझा संगीतातला प्रवास, कारण जो अगदी -0 पासून सुरू झाला, घरात संगीत नसल्यामुळे. आणि ऍट द सेम टाइम माझ्या गुरुचा संगीतातला प्रवास, त्यांच्या लहानपणापासून. आता तो दुहेरी पेड वळल्यासारखा म्हणतो गोफ दुहेरी. ते एक पहिलं पुस्तक माझं झालं. मग त्याच्यानंतर झालं सॅक सुटकेस सतार. ते माझ्या सतारी बरोबर माझ्या झाल्या परदेश दौऱ्यांचा, त्याच्याबद्दलचं आहे. मग एक मी कादंबरिका लिहिली, फिक्शन, शून्य उत्तराची बेरीज. मग परिसस्पर्श सुरांचा, माझ्याच एकंदर याच्याबद्दल, सांगीतिक जीवनाबद्दल. आणि आता काल प्रकाशित झालं ते 2 देश 7 घरं, किस्से भटकंतीचे. त्याचा संगीताशी काही संबंध नाही. आणि एक लिहिलं होतं गळाभेट निसर्गाची आणि मानवी मनाची. ते असंच म्हणजे माझे प्रवास सगळे. पण मला असं वाटतं की हे तुमचे प्रवास आहेत किंवा तुमची संगीताची आराधना आहे. तर मला आत्ता असं बोलताना जाणवतं की तुमचा आयुष्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, तो सकारात्मक म्हणूयात आपण, आणि त्याच्यामुळे तुम्ही लोकांना जास्त प्रेरित करताय. म्हणजे संगीत तर आहेच, पण हे जे विचार तुम्ही मांडता त्याच्यामुळे पण लोक जास्त मला वाटतं की अट्रॅक्ट होत असणार आहेत. मग तरुण वर्गाला समजा आपल्याला सांगायचं असेल की संगीत शिकायचं आहे किंवा वाद्य शिकायचं आहे, तर तुम्हाला काय वाटतं की त्यांनी कशापासून सुरुवात करावी, किंवा काय गाईडलाईन देता येईल का त्यांना? एक तर स्वतःला तपासावं की मला खरंच शिकायचंय का, माझी आवड आहे का पिअर प्रेशर आहे का आई वडिलांची आवड आहे. हा प्रश्न फार महत्वाचा आहे. आणि स्वतःचीच जर आवड असेल तर मग मला कुठल्या प्रकारची आवड आहे, म्हणजे मला वाद्य वाजवायचंय का गाणं शिकायचंय, गाणं शिकायचं असेल तर कुठलं शिकायचंय. आणि मग त्या दृष्टीने तुम्ही पावलं टाकू शकता. आधी गुरु निवडणं, गुरु समोर बसणं, आणि त्यात स्वतःचा दृष्टिकोन, म्हणजे टाइमपास म्हणून शिकू नका. त्या संगीताचा आदर करा, त्याच्यावरती खूप मेहनत घ्यायची गरज असते, त्याची मेहनत घ्या. जितके तुम्ही कष्ट संगीतावर कराल तितकं संगीत तुम्हाला भरभरून देतं. परत वेळ लागतो, ते काही काय आज केलं आणि उद्या लगेच मिळालं असं नाहीये. वेळ लागतो, पेशन्स लागतो, पण मिळतं हे निश्चित. आता तुमच्याकडे अनेक शिष्य येत असतील किंवा तुमच्या गुरूंकडे शिष्य येत असतील, तर आपण असं काही ठोक प्रमाण लावूयात का की ह्या वयोगटापासून आपण शिकायला पाहिजे का? असं काही प्रमाण नाही आहे, इच्छा झाली की चालू करायला पाहिजे. ते तर आहेच. ज्याला करिअर म्हणून करायचंय, जसं संगीतकाराच्या घरातलं मूल असतं, त्याला समजा करिअर करायचंय, मग ते काय ते म्हणतात जन्मानेच त्याचं 50% काम झालेलं असतं. ते म्हणजे एकीकडे तानं असतं, डोळ्यांनी दूध पित असतं बाटलीनी, आणि एकीकडे त्याच्या कानावर सूर पडत असतं. त्याचं जन्मामुळे त्याचं 50% काम झालेलं असतं, उरते ती फक्त मेहनत. तर ते गोष्टच वेगळी ती तशी. आणखीन काय प्रश्न होता, मी विसरले. म्हणजे काही वय आहे का की कोणाला वाटेल की आता आमचं शिक्षण कम्प्लीट झालं, आमचे जॉब चालू आहेत, पण आम्हाला आता शिकावंसं वाटतं, तर खरं नाही, तुम्हाला हॉबी म्हणून जर शिकायचं असेल ना, की स्वतःला एक उत्तम दर्जाचा छंद, करेक्ट,
तर त्याला वयाचं बंधन नाही. काही नाही. आमच्या So गुरुजींकडे तुमच्याकडे आहे? 75 वर्षाचे आजोबा येत होते शिकायला. त्यांनी स्पष्ट सांगितलं, माझी बायको वारली, माझी मुलगा सून चांगले आहेत, पण ते त्यांच्या कामात आहेत, नातवंड शाळेत आहेत, माझ्यावर कसलीही जबाबदारी नाही. मग मी कुठेतरी जाऊन पत्ते खेळायचे, कुठेतरी मित्रात गप्पा मारायच्या, याच्यात मला इंटरेस्ट नाहीये. मला काहीतरी क्रिएटिव्ह करायचंय, मला झेपेल तेवढी मी प्रॅक्टिस करेन. आल्या आल्या त्यांनी गुरुजींना स्पष्ट करून टाकलं आणि व्यवस्थित सुंदर प्रॅक्टिस करून त्यांनी वर्ष 1.5 वर्षात आमचं एक गेट टुगेदर असायचं स्टुडंटचं, त्याच्यात छानपैकी परफॉर्म केलं. आता ते नाही आहेत, पण म्हणजे अशा वृत्तीने सुद्धा सकारात्मक दृष्टी ठेवून शिकणारे आहेत. आणि राईट एज म्हणजे 5-6 वर्षापासून ऍक्च्युअली तालीम सुरू करायची. तुमच्या आयुष्यातली एखादी अशी मैफिल सांगू शकाल का, की ती मैफिलीचा तो अनुभव की जो तुमच्यासाठी अगदी स्मरणात राहील? असे अनेक असतील, पण नाही, अनेक आहेत, पण 2 असे सांगते मी की जे 2 वेगवेगळ्या कारणांनी लक्षात राहिले. पहिला सांगते. पुण्यात एक कार्यक्रम होता, गुरुजींचा होता. तेव्हा त्यांनी मला त्यांच्याबरोबर बसून वादन करायची संधी दिली. आणि ना म्हणजे एकच दिवस 1-2दा आम्ही एकत्र बसलो असो, तर मला दडपण आलं होतं बऱ्यापैकी त्यांच्यासमोर बसायचं म्हणून. तर मग आम्ही बसलो, सुरुवात झाली. बहुतेक यमन का भाग्यश्री असं कुठला तरी राग होता. सुरुवात झाली, श्रोतेही छान तुडुंब भरला होता तो हॉल. आणि गुरुजींनी सुरुवात केली. बरं, गुरु समोर म्हणजे जो कोणी सिनियर असतो आपल्यापेक्षा, त्याच्या पलीकडे तो ज्या सुरापर्यंत येतो तिथपर्यंतच वाजवायचा, आपण पुढे जायचं नाही, असा एक संकेत असतो. तर म्हणजे मी पुढे जाऊ शकत नव्हते. गुरुजी जिथपर्यंत गेलेले आहेत विस्तारामध्ये, त्या सुरांपर्यंतच मी मागे येऊन परत परत मला जे काही वाजवायचं ते वाजवू शकत होतो. हा एक आदब आहे ही. तर मग मी जिथपर्यंत गुरुजी पोहोचले तिथपर्यंत मी आधीचे मागचे सूर घेऊन वगैरे जवळजवळ 2 आवर्तनं 3 तालाची असं मी वाजवलं आणि एका वेगळ्या प्रकारच्या तिहाईनी समेवर आले. आणि त्याला श्रोत्यांकडनं जबरदस्त दाद मिळाली. आणि नंतर त्या कार्यक्रमानंतर 2-3 मला येऊन सांगितलं की आता तुमची स्वतंत्र मैफिल ऐकायची आहे आम्हाला. तो माझ्यासाठी खूप मोठा असा क्षण होता, ती लक्षात राहिलेली मैफिल. आणि दुसऱ्या कारणासाठी लक्षात राहिली आहे. माझा एका कॉन्फरन्समध्ये हे होतं, मी शेवट होते, म्हणजे एक राग आणि त्याच्यानंतर भैरवी वाजवायची होती. ते राग वगैरे वाजवला, आधी काय गाणीबिणी झाली होती कोणाची, राग वाजवला, मी भैरवीसाठी ट्युनिंग केलं आणि डोळे मिटून जरा भैरवीची आलापी वगैरे करत होते. तेवढ्यात मला असं काहीतरी आवाज येतो इकडे इकडे पटलं. मी डोळे उघडले, तर तिथल्या जे कोणी आवरासवर करणारे असतील त्यांना कळलं होतं की आता हा शेवटच आहे. त्यांनी फुलाच्या कुंड्या उचलून दूर ठेवल्या, आणखीन काय तिकडे कुठलं चहा कॉफीचं होतं ते आत आणायला सुरुवात केली, आवरासावरीलाच सुरुवात केली. म्हणजे मला तिथे हसावं करावं कळेना, म्हणजे हसूच फुटलं मला. आणि ते अतिशय सिन्सिअरली काम करत होते. त्यांच्या चेहऱ्यावरही नव्हतं की आपण काही यांना डिस्टर्ब करतोय वगैरे. पण अशा वेळेस तुम्हाला राग येत नाही? येतो ना, काय करणार, काहीच करू शकत नाही. पण मला असं वाटतं की संगीताच्या आराधनेमुळे व्यक्तिमत्व पण थोडं मृदू होत असावं. काय होतं? मृदू होत असावं, थोडं शांत होत असावं. शांत कधी कधी व्हावं लागतं. आता या प्रसंगी मला खरं म्हणजे भयंकर डोकं फिरलं होतं माझं. पण त्या माणसाची तरी काय चूक आहे? बरोबर, त्याचा जॉब येतो, त्याचा जॉब आहे तो. त्यांनी घाईघाईने आवरायला सुरुवात केली. त्याला जर पहिल्यापासून संगीताचा धडे मिळाले असते तर त्याला शांततेचं महत्व कळलं असतं, त्यांनी तोही शांतपणे ऐकत बसला असता. पण आपल्याकडे तेच तर प्रॉब्लेम आहे ना, संगीताचे लहानपणापासून धडे सरसकट मिळतच नाही. म्हणजे संगीत जगण्यासाठी किती आवश्यक आहे याचा अवेअरनेसच आपल्याकडे नाहीये. आणि त्याच्यासाठी आम्ही कोरियामध्ये गेलो होतो. ते एक उदाहरण मला सांगावंसं वाटतं. आम्ही एका म्युझियम मध्ये गेलो होतो. तिथे अशीच जगातली सगळी वाद्य तिथे होती.
सुंदर काचेच्या बॉक्समध्ये ठेवलेली, आणि प्रत्येक वाद्याच्या तिथे बाहेर त्यांचं एक डिव्हाइस होतं की तुम्ही तिथलं बटन दाबलं की त्या वाद्याचा आवाज यायचा. तर आम्ही सगळं ती मंत्रमुग्ध होऊन ते बघितलं वगैरे ते म्युझियमच्या बाहेर आलो. तिथे एक अशी बाहेर चौथऱ्यावर एक अशी चटई टाकली होती आणि तिथे सगळी कोरियन वाद्य छोटी छोटी अशी टाकली होती, आणि येणारं जाणारं प्रत्येक मूल ते वाद्य हाताळत होतं. कोणी ते ड्रम करून ते बडवत होतं, वाटेल ते चाललं होतं. पण तिथे त्यांना मुक्त परवाना होता की वाटेल तसं वाद्य करा, त्याच्याशी खेळा. असं आपल्याकडे कुठे झालंय का? नाही. आणि ते होणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय मुलांवर संस्कार नाही होणार. तुम्ही त्याला हात लावू नको, दार तोडू नको, कशाला ते मूल तिकडे जाईल? वळणारच नाही तिकडे. तर खूप दृष्टिकोनात खूप मोठा फरक आवश्यक आहे. भारतीयांसाठी, प्रत्येक भारतीयांसाठी तुम्ही असं काही सांगू शकाल का की दिवसभरात मध्ये एवढा अमुक वेळ तरी तुम्ही संगीताची काहीतरी आराधना करा, आणि ही जर केलीत तर समाजाच्या दृष्टीने पुढच्या 10 वर्षामध्ये काय बदल दिसतील? संगीताची आराधना ही तर आवश्यकच आहे, प्रश्नच नाही. आता परत एक किस्सा सांगते. माझ्याकडे एक स्वयंसेवक म्हणजे समाजसेवक आले होते. छोटा म्हणजे मध्यमवयीन मुलगा होता. तर त्यांनी मला सांगितलं की बांधकामावरती जे मजूर असतात त्यांच्या मुलांसाठी तो आणि त्याची टीम क्रेश चालवतात. म्हणजे 6 महिन्यापासून ते 12 वर्षापर्यंत सगळ्या प्रकारची मुलं तिथे सांभाळली जातात, की कामगारांच्या त्या आयांना टेन्शन नको की माझं मूल कसं आहे वगैरे. तर तो मला म्हटला, ताई तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही तिथे येऊन जरा सतार वाजवून जरा संगीताचं वातावरण कराल का? म्हटलं करीन की, आनंदाने करेन. तेव्हा बोलता बोलता तो म्हणला की जन्मतःच कुठलंच मूल गुन्हेगार नसतं, त्याला गुन्हेगार बनवते तर समाज आणि कौटुंबिक व्यवस्था. तर त्याच्यावर आत्तापासूनच जर आपण संगीताचे संस्कार केले तर काहीतरी उपयोग होईल. म्हणजे एवढ्या मोठ्या जगडव्याळ प्रश्नाला हे उत्तर नाहीये, पण कुठेतरी सुरुवात तर होईल. म्हणजे हा दृष्टिकोन त्या मुलाचा होता, आणि त्या दृष्टिकोनाने मीही म्हटले की संगीत हे शिकवणं फार आवश्यक आहे. संगीत ऐकावं तरी कमीत कमी, तुम्हाला म्हणता जरी आलं नाही. आणि असं नाही की तुम्ही जॅझ लावलंय किंवा एकंदर असं खूप फास्ट जाणारं कर्कश असं संगीत ऐकलंय, त्याचा उपयोग नाही होणार. तुम्हाला शांतपणे खरं मेडिटेटिव्ह असं काहीतरी करायचं असेल ज्याने तुम्हाला फायदा होईल, तर ते तुम्हाला शांत स्वस्थ करणारं म्युझिकच लावायला पाहिजे, ऐकायला पाहिजे. आणि ते तुम्ही निदान 10 मिनिटं तरी स्वतःसाठी स्वस्थपणे शांतपणे काढणं आवश्यक आहे. त्याचा फायदा नक्की होतो. तुमच्याशी बोलताना हे जाणवलं की संगीत हे नुसतं हिलिंग नाही करणार आहे, पण एक चांगला समाज घडवण्याच्या दृष्टीने पण मदत करणार आहे. नक्कीच. मला माहिती आहे की प्रेक्षकांना हा एपिसोड नक्की आवडेल, आणि संगीताकडे बघायचा एक दृष्टिकोन आपण बदलण्याच्या दृष्टीने प्रयत्न केलेला आहे आज, की नुसतं डिग्री किंवा नुसते सर्टिफिकेट गोळा न करता त्याचा ॲक्च्युली माणसाच्या माणुसकीवर काय परिणाम होतो हे पण आपल्याला जाणवायला लागेल जर आपण थोडासा विचार केला त्यावेळी. अगदी बरोबर. थँक्यू ताई, एवढा वेळ दिल्याबद्दल आणि एवढे छान गप्पा आणि एवढे किस्से सांगितल्याबद्दल. मला माहिती आहे की प्रेक्षकांना अजून काही प्रश्न पडले तर आपण अजून एखादा एपिसोड नक्की. हो, थँक्यू सो मच. आणि मी मनपूर्वक धन्यवाद म्हणते मला इथे येऊन ही संधी दिल्याबद्दल. थँक्यू. धन्यवाद.